श्री स्वामी समर्थ. यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच महिलांना लागली आहे. चला तर मग वटपौर्णिमा नेमकं कधी आहे, पूजेचे शुभ मुहूर्त कोणते असतील आणि यासोबत संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया. वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने यमराजाकडूनच आपल्या पतीस सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. तेव्हापासूनच सुवासिनी महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य मिळावं आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्याचबरोबर 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सुद्धा हे व्रत करत असतात. यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. 28 जून रोजी पहाटे 3:00 पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची तिथी समाप्त होणार आहे. 30 जून रोजी पहाटे 5:26 उदय तिथीनुसार पौर्णिमेचं व्रत आणि पूजा 29 जून रोजी म्हणजे सोमवारी केले जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. मानले जाणारे पंचांगानुसार काही शुभ मुहूर्त दिले जात आहेत. असे अमृत मुहूर्त आहे. पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 पर्यंत या दिवशी शुभ मुहूर्त आहे. सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 पर्यंत असणार आहे. आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:27 पर्यंतच्या दरम्यान राहू काळ असल्यानं शक्यतो या काळात पूजा करणं टाळावी असं सांगितले जाते. आणि आता वटपौर्णिमेचा उपवास कधीपर्यंत करावा, तर सामान्य सूर्योदयापासून हा उपवास सुरू होतो. अनेक महिला दिवसभर निर्जला उपवास करून किंवा फलाहार करून उपवास करतात. संध्याकाळपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करून झाली की पतीचे दर्शन घेऊन आणि देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. या दिवशी एकादशी सारखं व्रत सुद्धा केलं जातं आणि म्हणून काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडण्याची ही पद्धत आहे. परंतु बहुतांश महिला संध्याकाळी पूजा आटोपल्यानंतर सात्विक जेवण करून उपवास सोडतात. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण वटपौर्णिमेचा व्रत करून उपवास सोडावा. आता या वर्षी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येत असल्यानं उत्तर भारतातील वटसावित्रीची अमावस्या 16 मे रोजी आणि महाराष्ट्रातील वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी होणार आहे. यामध्ये जवळपास 1.5 महिन्याचं अंतर आहे. महाराष्ट्रात आपण पौर्णिमेची पूजा 29 जून रोजीच करावी असं सांगितलं जात आहे. आता वड पूजनाचे शास्त्र आणि महत्त्व काय आहे, तर वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि विस्तारणाऱ्या कुटुंबाचे प्रतीक मानले जाते. वट म्हणजे वडाचे झाड जे शेकडो वर्ष जगत आहे आणि वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप मानलं जातं. त्यांच्या मुळामध्ये ब्रह्मा, कुंडात विष्णू आणि फांद्यामध्ये शिववास करत असल्याचंही मानले जात आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. हळद, कुंकू, अक्षता, 5 प्रकारची फळं, विशेषतः आंबा, विड्याची पानं, सुपारी आणि सुती धागा घेऊन पूजा साहित्य तयार करावं आणि वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाला सुती धाग्याने 108 किंवा 7 वेळा वेढे घालून प्रदक्षिणा घातली जाते. आपल्या प्रथेनुसार आपण वडाच्या झाडाचं पूजन करावं. वडाच्या मुळाशी पाणी घालून मनोभावी नमस्कार करून त्यांची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं करावं काय आणि वटपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करावी या संबंधित माहितीचे वेगळे तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 जून रोजीचं संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. उदय तिथीनुसार 29 जून रोजीच हा सण साजरा करणं शास्त्राप्रमाणे ठरणार असल्याचं सांगितलं जाते. मग यंदा वट पौर्णिमा नेमकी
कधी आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. वटपौर्णिमेनिमित्त संबंध आणखी काही विशेष प्रश्न तुमच्या मनात असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुमची जर ही पहिलीच